स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाने BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 6व्या सेमिस्टरमध्ये भारतीय सामाजिक विचारवंत या पेपरचा समावेश केलेला आहे। या पेपरच्या माध्यमातून भारतामध्ये जे थोर समाज शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांच्या कार्याचा विचार व्हावा या दृष्टिकोनातून या सेमिस्टरमध्ये भारतातल्या प्रमुख 4 समाजशास्त्रज्ञांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा समावेश केला गेलेला आहे। यापूर्वीच्या 3 प्रकरणामध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचारामध्ये घेतलेले आहेत। चौथं जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य केलेले परंतु थोडंसं दुर्लक्षित राहिलेले महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे। मी डॉक्टर SP गायकवाड, प्रभारी प्राचार्य दयानंद कला महाविद्यालय लातूर आणि समाजशास्त्राच्या अभ्यास मंडळाचा सदस्य असताना या थोर समाजशास्त्रज्ञाचा समावेश 3rd इयरच्या अभ्यासक्रमामध्ये करण्यासाठी समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नारायण कांबळे आणि सर्व सदस्य यांच्याकडे आग्रह केला आणि त्यांनी संमती दिली आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सामाजिक कार्याचा, सामाजिक विचाराचा थोडक्यामध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न या प्रकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेलेला आहे। या अभ्यासक्रमामध्ये एक नवीन गोष्ट समाविष्ट करण्यात आलेली आहे, जी यापूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये अस्तित्वात नव्हती। ती म्हणजे की कुठल्याही समाजशास्त्रज्ञाचा अभ्यास करत असताना त्या समाजशास्त्रज्ञाचा थोडक्यामध्ये आपल्याला परिचय होणं हे अत्यंत आवश्यक आहे। त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांच्या कुटुंबामधलं असणारं एकंदरीत वातावरण, त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना, त्या घटनांचा त्यांच्या विचारावर आणि व्यक्तिमत्वावर झालेला परिणाम हे लक्षात घेण्यासाठी त्यांचा थोडक्यामध्ये अल्प परिचय विचारामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्या दृष्टिकोनातून या 4ही समाजशास्त्रज्ञाचा अल्प परिचय या प्रकरणाच्या सुरुवातीला या ठिकाणी ठेवला गेलेला आहे। महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंचा आपल्याला या ठिकाणी अल्प परिचय विचारामध्ये घेणं आवश्यक आहे। तो विचारामध्ये घेण्यापूर्वी थोडं जगामधली, भारतामधली आणि महाराष्ट्रामधली सामाजिक स्थिती विचारामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे। सर्वसाधारणपणे भारतामध्ये इंग्रजी राज्याची स्थापना होण्यापूर्वी व्यापाराच्या निमित्ताने भारतामध्ये डच, फ्रेंच, पोर्तुगीज हे जवळपास 300 वर्षापासून भारतामध्ये अस्तित्वात होते। यांच्या भारतामध्ये येण्याचा जो मूलभूत परिणाम आहे तो मूलभूत परिणाम भारतीय समाज व्यवस्थेच्या सुधारणेवर कळत न कळतपणे झालेला आपल्याला प्रामुख्याने दिसतो। इंग्रज व्यापाराच्या निमित्ताने भारतामध्ये आले, त्यांनी भारतीय समाजाचा बारकाईने व्यापार करत असताना अभ्यास केला आणि त्यांना लक्षात आलं की भारतीय समाज
हा एकसंघ नाही, तो वेगवेगळ्या विभागामध्ये विभागला गेलेला आहे. धार्मिक विचारसरणी ही मोठ्या प्रमाणामध्ये या भारतीय लोकांवर प्रभाव टाकणारी आहे. हे इंग्रजांनी हेरलं आणि हळूहळू व्यापाराबरोबर इंग्रजांनी भारतामध्ये राजकीय सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले. इंग्रजांचं भारतामधलं आगमन आपल्याला पारतंत्र्यामध्ये नेणारं जरी असलं तरी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर इंग्रजांचं भारतामधलं आगमन हे काही अंशी प्रेरणादायी असलेलं आपल्याला प्रामुख्याने दिसतं. आपल्या समाजाच्या सुधारणेमध्ये त्यांचा वाटा हा महत्वाचा असलेला आपल्याला प्रामुख्याने दिसतो. इंग्रजांनी आपला राज्यकारभार व्यवस्थित चालावा, चांगल्या प्रकारचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून भारतामध्ये मुक्त शिक्षणाची व्यवस्था प्रथमतः इंग्रजांनी सुरू केली. त्यापूर्वी शिक्षण घेण्याचा अधिकार केवळ एका वर्गाकडे केंद्रित झालेला होता. इंग्रजांमुळं भारतामध्ये मुक्त स्वरूपामध्ये शिक्षण व्यवस्था सुरू झाली. त्याचाही परिणाम भारताच्या समाज रचनेवर झालेला आपल्याला प्रामुख्याने दिसतो. म्हणजे एकंदरीत भारतीय समाज व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने इंग्रजांच्या राज्यस्थापनेनंतर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया या प्रामुख्याने निर्माण झाल्या. पहिली प्रतिक्रिया अशा स्वरूपाची होती की पाश्चिमात्य विचारसरणीचा प्रभाव होऊन भारतीय समाज रचनेमध्ये जो काही परिवर्तन होत आहे, जी काही सुधारणा होत आहे, त्या सुधारणेला विरोध करणारी एक परंपरा, ईश्वरांचं अस्तित्व जपणारी एक परंपरा, चालत आलेल्या प्रथा परंपरेचं समर्थन करणारी एक परंपरा भारतीय समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली होती. आणि याला विरोध करणारी दुसरी परंपरा जी सुधारणावादी परंपरा होती, जी पुनर्निर्माण करणारी परंपरा होती, जी पारंपरिक प्रथा परंपरेला विरोध करणारी परंपरा होती, ती परंपरा, ती विचारसरणी भारतामध्ये सुरू झालेली होती. या विचारसरणीचा उगम, सुधारणावादी विचारसरणीचा जो उगम आहे, तो उगम पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आपल्याला प्रामुख्याने दिसतो. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे वर्ग, तीन प्रकारच्या चळवळी त्या काळामध्ये सुरू झालेल्या आपल्याला प्रामुख्याने दिसतात. एक, ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधामध्ये बंड करणारा एक वर्ग, एक चळवळ अस्तित्वात आली आणि या वर्गाचे जनक होते महात्मा ज्योतिबा फुले. आणि या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराला पुढे नेण्याचं काम छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला प्रामुख्याने आढळतं. दुसरी विचारसरणी जी होती ती म्हणजे बुद्धिवादी, ज्यामध्ये ब्राह्मण सुधारकांचा म्हणजे प्राचार्य गोपाळ गणेश आगरकरांचा हा प्रामुख्याने त्यामध्ये समावेश करावा लागेल. आणि तिसरी चळवळ महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये अस्तित्वात आलेली होती, ती म्हणजे धार्मिक सुधारणा, धार्मिक सुधारकांची चळवळ, ज्यामध्ये ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, या ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजामध्ये न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती चंदावरकर आणि या चळवळीमध्ये ओढले गेलेले महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे असलेले आपल्याला प्रामुख्याने दिसतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या चळवळी किंवा ज्या सुधारणा निर्माण झाल्या, त्या निर्माण झालेल्या चळवळीमध्ये, सुधारणांमध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या चळवळीमध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदेचा समावेश झालेला आपल्याला प्रामुख्याने आढळतो. महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी ब्राह्मो समाज, बौद्ध धर्म, आत्मा याविषयी
सखोल अशा प्रकारचं चिंतन केलेलं आपल्याला प्रामुख्याने आढळतं. त्यांनी आपल्या कार्यामध्ये अस्पृश्यता निर्मूलन, मुरळी प्रथा, देवदासी प्रथा याविषयी देखील संशोधनात्मक लिखाण केलेलं आपल्याला प्रामुख्याने दिसतं. म्हणून समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांचे विचारामध्ये घेण्यापूर्वी त्यांचा थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अल्प परिचय बघणं हे अत्यंत आवश्यक आहे. अल्प परिचयाचा विचार करत असताना महाराष्ट्रामधल्या समाज सुधारकामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदेचं जे स्थान आहे ते स्थान अत्यंत महत्वाचं असलेलं आपल्याला प्रामुख्याने आढळतं. त्यांच्या समाज मनाची बांधणी मानवतावादी वैचारिक दृष्टिकोनातून झालेली आपल्याला प्रामुख्याने दिसते. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. त्यांनी मानवी मूल्यांची जोपासना, मानवी समाजामध्ये आढळणारं अज्ञान, मानवी समाजामध्ये निर्माण झालेली विषमता, मानवी समाजामध्ये अस्तित्वात असलेली निरक्षरता, अंधश्रद्धा या विरुद्ध बंड पुकारून जुन्या धार्मिक परंपरा फेकून देण्याचा प्रयत्न महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी केलेला आहे आणि त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या समाज सुधारकांच्या यादीमध्ये समाविष्ट होतात. जागतिक पातळीवर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या संकल्पनेचा जो पुरस्कार केला जात होता त्याचाही प्रभाव महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंवर झालेला आपल्याला प्रामुख्याने दिसतो. म्हणून महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंना वेगवेगळ्या उपाधी दिलेल्या आपल्याला प्रामुख्याने दिसतात, ज्यामध्ये त्यांना कर्मवीर, महर्षी, वीर, धर्मवीर, समाजसेवक, देशभक्त आणि अण्णासाहेब अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जात असताना आपल्याला प्रामुख्याने आढळतं. महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंचा जन्म 23 एप्रिल 1873 मध्ये जमखंडी या गावामध्ये, म्हणजे आता कर्नाटक राज्यामध्ये असलेल्या जमखंडी या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला. कानडी आणि मराठी संस्कृतीचा संमिश्र प्रभाव त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला प्रामुख्याने जाणवतो. महर्षीचे घराणे हे जहागीरदाराचे होते, पण बडाघर, पोकळवासा याप्रमाणे त्यांच्या घरामध्ये म्हणावं तितकी श्रीमंती ही अस्तित्वात नव्हती. महर्षींच्या वडिलांना एकूण 20 अपत्ये झाली, पण त्यापैकी केवळ 5 अपत्ये ही जन्माला आली. महर्षींचं पाळण्यामधलं नाव हे तुकाराम होतं. महर्षींचे आई वडील हे भागवत धर्माचे, वारकरी पंथाचे अनुयायी होते. तुकाराम जन्माला आले त्यावेळेस रामजी हे विठ्ठलवारीला गेलेले होते आणि विठ्ठलवारी करून आल्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांनी या तुकारामाला कानडा विठ्ठल म्हणून हाक मारली आणि तुकारामाचा विठ्ठल त्यानंतर झाला. म्हणजे तुकारामांचं महर्षी विठ्ठलरामजींचं नाव, पाळण्यामधलं नाव हे तुकाराम होतं, पण पंढरीला चैत्रवारीला गेल्यानंतर वडील घरी परतल्यानंतर त्यांनी आपल्या मुलांचं नामांतर केलं आणि विठ्ठल हे नाव त्यांना प्राप्त झालं आणि त्यानंतर मात्र ते विठ्ठल नावाने परिचित असलेले आपल्याला प्रामुख्याने आढळतात. वारकरी संप्रदायाचे वातावरण, आध्यात्मिक संस्काराचा प्रभाव, समधर्म आणि समभाव याची बीजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला बालपणापासूनच आढळतात. त्याचं महत्वाचं कारण आहे की आई वडिलांचे झालेले जे संस्कार आहेत, वारकरी संप्रदायांचा त्यांच्यावर असलेला जो प्रभाव आहे, तो प्रभाव हा सर्वसाधारणपणे महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या विचारामध्ये, त्यांच्या समाज सुधारणेमध्ये आपल्याला प्रामुख्याने जाणवतो. विठ्ठलरामजी शिंदेंच्या व्यक्तिमत्वावर आईचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्यामुळे त्यांनी आपल्या जीवनामध्ये आईला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे आणि आईला महत्वाचं स्थान दिल्यामुळं
त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन देखील एक वेगळ्या स्वरूपाचा होता. त्यांनी स्त्रियांना आपल्या जीवनामध्ये महत्वाचं स्थान देण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने केलेला आहे. वारकरी संप्रदायाचा प्रभाव असल्यामुळे महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या एकंदरीत व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला जातीभेद, सामाजिक विषमता या गोष्टी अजिबात आढळून येत नाहीत. आई वडिलांबरोबर महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या जीवनामध्ये परशुराम हायस्कूल मधील शिक्षक त्र्यंबकराव खांडेकर, जे जातीने ब्राह्मण असून देखील कधी विद्यार्थ्यांकडे त्यांनी जातीय दृष्टिकोनातून पाहिलं नाही आणि सामाजिक समतेच्या तत्वाचे धडे खांडेकर गुरुजींनी दिले, त्याचे संस्कार महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंवर पडलेले आपल्याला प्रामुख्याने आढळतात आणि त्यांच्या विचारावर खांडेकर गुरुजींच्या विचारांचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसतो. 1891 मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विठ्ठलरामजी शिंदे परशुराम हायस्कूलमध्येच शिक्षकाचे काम करू लागले. एक वेगळा आनंद त्यांना प्राप्त झाला की ज्या शाळेमध्ये आपण विद्यार्थी म्हणून शिकलो त्याच शाळेमध्ये शिक्षक म्हणून शिकवण्याचा अनुभव हा त्यांना आला, हा बहुमान त्यांना प्राप्त झाला. पण त्यांचं मन जास्त दिवस या ठिकाणी रमलं नाही. 1893 मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्या काळामध्ये पुण्यामध्ये ॲडव्होकेट गंगाराम भाऊ मस्के यांनी मराठा मुलांसाठी एक स्कॉलरशिप सुरू केलेली होती. त्याचा फायदा महर्षी विठ्ठलरामजी शिंदेने घेतला आणि फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी BA ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी LLBच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. 1888 ते 89 हा जो कार्यकाळ आहे, या कार्यकाळामध्ये फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल गोपाळ गणेश आगरकर हे सुधारक नावाचे एक मासिक चालवायचे. त्याच्यामध्ये आलेल्या लेख वाचण्याचा अनुभव महर्षी विठ्ठलरामजी शिंदेने घेतला आणि गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारांच्या प्रभावाखाली वीरा शिंदे या ठिकाणी आलेले आपल्याला प्रामुख्याने दिसतात. म्हणजे आगरकरांच्या सुधारकांचा प्रभाव महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या विचारावर झालेला आपल्याला प्रामुख्याने दिसतो. महाविद्यालयीन जीवनामध्ये जॉन स्टुअर्ट मिल, हार्बर्ट स्पेन्सर यासारख्या विचारवंतांचे विचार महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या वाचनामध्ये आले आणि या विचारांचाही प्रभाव महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या व्यक्तिमत्वावर पडला. इतका प्रभाव पडला की वारकरी संप्रदायाचे संस्कार असणारे शिंदे हे या विचारामुळे नास्तिक बनले. परंतु 1898 ते 99 या काळामध्ये मॅक्स मिलरच्या तत्वज्ञानाचा परिचय महर्षी विठ्ठलरामजी शिंदेना झाला आणि त्यानंतर ते स्वतःच एका ठिकाणी म्हणतात, मिल आणि स्पेन्सरच्या विचारामुळे जो बंडखोरपणा माझ्या मनामध्ये व माझ्या सभोवताली माजला होता त्यात माझ्या आत्म्याची भूक भागवण्याची शक्ती नव्हती. नवीन तत्वज्ञानाची गाठ पडली आणि मॅक्स मुलरच्या नवीन तत्वज्ञानाची गाठ पडली आणि मी पुन्हा धर्मश्रद्धेकडे वळलो. म्हणजे नास्तिक बनलेले शिंदे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे पुन्हा धर्मश्रद्धेकडे वळलेले आपल्याला प्रामुख्याने आढळतात. याच काळामध्ये ज्यांना आपण आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखतो ते राजाराम मोहन रॉय यांनी 1828 मध्ये कलकत्ता येथे ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. त्या काळात धर्म हा समाजाचा आत्मा आहे अशा प्रकारची समजूत ही मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात होती. राजाराम मोहन रायनी त्या काळामध्ये समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.
आणि ही समाज सुधारणा करत असताना धर्म सुधारणेच्या माध्यमातून समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मूर्तीपूजेला विरोध करून राजाराम मोहन राय कर्मकांडावर प्रचंड प्रमाणामध्ये हल्ला चढवला. हिंदू धर्मामध्ये सुधारणा करावी, एकेश्वरी धर्मतत्वाचा प्रचार आणि प्रसार करावा, धर्म सुधारणेतून समाज सुधारणा करावी, यावर राजाराम मोहन रायांनी मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला. परंपरेनं चालत आलेली स्त्रियांवर अन्याय करणारी सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न राजाराम मोहन राय यांनी केला. म्हणजे ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून धर्मामध्येच सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न जो राजाराम मोहन रायांनी सुरू केलेला होता, त्याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये देखील पडलेला आपल्याला प्रामुख्याने आढळतो. आणि 31 मार्च 1867 मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली. या प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये प्रामुख्याने जी वैशिष्ट्ये किंवा जी उद्दिष्टे ठेवण्यात आलेली होती, त्यामध्ये निराकाराची उपासना, सामुदायिक ध्यानधारणा, मूर्तीपूजेला विरोध, ईश्वरांचं पितृत्व, मानवाचं बंधुत्व आणि सर्वांशी समता आणि प्रेमपूर्वक जनसेवा, या उद्दिष्टाला अनुसरून महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाचं कार्य हे प्रामुख्याने सुरू होतं. या काळामध्येच महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंचा संबंध न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर यांच्याशी आला आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे 1903 मध्ये प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून काम करू लागले. एकंदरीत महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येऊ शकेल की प्रार्थना समाजामध्ये गेल्यामुळे ते सुधारक झाले नाही, तर ते उलट ते अगोदर सुधारक होते, म्हणूनच ते प्रार्थना समाजामध्ये गेलेले आपल्याला प्रामुख्याने दिसतात. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ज्या समाज सुधारणेच्या चळवळी होत्या, त्या चळवळीमधल्या 3ऱ्या टप्प्यामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी आपल्या समाज सुधारण्याच्या कार्याला प्रारंभ केलेला आपल्याला प्रामुख्याने दिसतो. 2 जानेवारी 1944 मध्ये त्यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी आढळतं. एकंदरीत त्यांच्या परिचयाचा विचार केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येऊ शकेल की ज्या कौटुंबिक वातावरणामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जन्माला आले, ज्या भागवत धर्माचे आणि वारकरी पंथाचे त्यांच्यावर संस्कार झाले, आईचा प्रभाव त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर जो झाला, खांडेकर गुरुजींचा त्यांच्याशी आलेला जो संबंध आहे, त्यांचे जे संस्कार आहेत, त्या संस्काराची शिदोरी महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी आपल्या बरोबर घेतली. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य आगरकर सर, त्यांच्या विचाराचा प्रभाव विठ्ठलरामजी शिंदेंवर पडलेला आपल्याला प्रामुख्याने आढळतो. आणि प्रार्थना समाजाच्या माध्यमातून जे कार्य महाराष्ट्रामध्ये सुरू होतं, त्याचाही प्रभाव महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या व्यक्तिमत्वावर आपल्याला प्रामुख्याने जाणवतो. एकंदरीत या घडामोडीमध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंचं व्यक्तिमत्व हे विकसित झालेलं आपल्याला आढळतं. म्हणून त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या कार्यामध्ये सामाजिक समतेच्या तत्वाचा, स्त्रियांकडे समानतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा, समाजामधील अस्पृश्यता संपुष्टामध्ये आणण्याचा, शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचा, राजकीय पक्ष कशा स्वरूपाचे असावेत हे विचार मांडण्याचा जो गुणधर्म आपल्याला आढळतो, तो गुणधर्म त्यांच्यावर झालेल्या संस्कारामधून हे अस्तित्वात आलेले आपल्याला प्रामुख्याने आढळतात. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी त्यांच्या परिचयाचा अत्यंत अल्प स्वरूपामध्ये विचार केलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या कार्याचा, समाज सुधारणेचा आणि विचाराचा विचार करत असताना देवदासी आणि मुरळी प्रथा, या देवदासी आणि मुरळी प्रथेचाही विचार आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तो आपण पुढच्या भागामध्ये विचारामध्ये घेणार आहोत.